त्याच्यानंतर कंप्लेंट रजिस्टर होते. यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा, त्याचा तपास करा आणि जर योग्य असेल तर आम्ही बिल भरू. तुमची पद्धत उलटी आहे. मी लेखी उत्तर येईल तुमच्या डिपार्टमेंट कडून. तुम्ही उत्तर देत असताना सगळे मीडियावाले इकडे उभे आहेत, सगळे लोक इकडे जनता उपस्थित आहे. जे रिप्लाय देतील ते मी लेखी तुमच्या डिपार्टमेंट कडून देणार आहे. त्या हिशोबाने योग्य उत्तर द्या. लगाने वाले हैं ना, हाँ वो चेंज करने के लिए वो अलाउड नहीं है, मतलब परवड़ेगा नहीं. ऐसा है. पब्लिक आप लोग ने मोर्चा निकाला, क्या तकलीफ है आप लोगों को? लाइट नहीं रहता, पानी नहीं रहता भाई, इसके लिए हम लोग मोर्चा निकाला. ये आम जनता की समस्या है. आम जनता की समस्या. बिजली आना चाहिए टाइम पे. क्या बिजली टाइम पे नहीं मिलती है आपको? आपकी तकलीफ है? तकलीफ तो बहुत है. बोलिए क्या क्या तकलीफ है आपकी? तकलीफ है, उसके लिए सब साथ में चल रहे हैं. दिन में कितनी बार जाती है बिजली? 4 बार. देखिए एक वरिष्ठ है, आपकी एज कितनी होगी? 72. और आप कितना चल के जा रहे हैं? 1 किलोमीटर 2 किलोमीटर? 1 किलोमीटर 40 किलोमीटर चल के. आणि ह्याचं पण उत्तर जे तुम्ही देतील ते मी डिपार्टमेंट कडून लेखी घेणार. त्याचं म्हणणं काय, आधी तुम्ही भरायला सांगतात आणि त्याच्यानंतर कंप्लेंट रजिस्टर होते. यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करा, त्याचा तपास करा आणि जर योग्य असेल तर आम्ही बिल भरू. तुमची पद्धत उलटी आहे. मी लेखी उत्तर येईल तुमच्या डिपार्टमेंट कडून. तुम्ही उत्तर देत असताना सगळे मीडियावाले इकडे उभे आहेत, सगळे लोक इकडे जनता उपस्थित आहे. जे रिप्लाय देतील ते मी लेखी तुमच्या डिपार्टमेंट कडून देणार आहे. त्या हिशोबाने योग्य उत्तर द्या. सर, बिलिंगची जी तक्रार असते सर, त्यामध्ये प्रत्येक केस टू केस विषय वेगळा असू शकतो. तर पर्सनली व्हेरीफाय केल्यानंतर हे जुनं बिल तुझं आहे का बाळा? 1200 रुपये जे त्याला महाग वाटत होतं तर त्यांनी एमएससी बाबत रिसर्च ऑडिट करायला 200 रुपये भरायला लागतात. ही त्या 200 रुपयाची पावती. ऑडिट केलं साहेब, तुमच्या डिपार्टमेंटनी ते मीटर चेंज केलं, चांगलं मीटर लावलं आणि 8,290 रुपये बिल आलं. मग ते आमचे जुने मीटर बरे होते ना, 10 वर्ष 15 वर्ष आधीचे 35 वर्ष आधीचे जुने मीटर आमचे बरे होते. ते परिवर्तन झालं आणि मग आम्हाला 8,290 रुपये बिल यायला लागली. म्हणजे 35 वर्षात झालं नाही ते आज आपण आता अनुभवतोय असं मला वाटतं. 1200 रुपये साहेब, 8,290 हे कसं शक्य? तुमच्या समोर जुनी बिल आहेत. हा ग्राहक तिकडे आहे. तुमच्या ऑडिटचे 200 रुपये त्यांनी डिपार्टमेंटला भरले आहे, बरोबर ना? जुने दिवस चांगले होते ना. एक मिनिट, त्याचा आधी उत्तर देऊन त्या साहेबांना. आणि हे सगळं मी लेखी घेणार आहे. सर, एवढ्या बिलिंगच्या कंप्लेंट सर, पूर्ण त्यांना कुठलेही चुकीचं मी बिल भरून घेणार नाही सर. बरोबर आहे, परंतु ह्याची हिस्ट्री जी आहे सर, मला हिस्ट्री पूर्ण चेक करून यांना मी ऍक्च्युअली रिटर्न मध्ये देतो यांना. ऍव्हरेज बिल याला सर, याला ऍव्हरेज बिलिंग आहे सर, बंद आहे. 20 युनिटचं बिल ऍव्हरेज चालू आहे. उडवा उडीची उत्तर चालणार नाही. तुम्ही प्रत्येक माहिती मगाशी महिला आल्या त्याला पण सांगितलं की ऍव्हरेज बिल. आता ह्यांचं पण 1200 रुपये, 1,520 रुपये, 1,180 रुपये. ह्याच्यावरून ऍव्हरेज बिल साहेब 10,000 रुपये कसं होते? 8,290 रुपये कसं होते? ते काय त्यांनी घर मोठं केलं आहे का काय परिस्थिती बदलली आहे? हे कसं काय शक्य आहे साहेब? साहेब आम्हाला ते कळत नाही. आम्हाला एवढं कळते की दर महिन्याला आम्हाला किती यायचं, दर वर्षाला किती यायचं, आणि आता 8 पटीने जर बिलं वाढायला लागलंय तर तुम्ही काहीही आम्हाला ते हे सांगा. आम्हाला ते पटण्यासारखं नाहीये आणि व्यापारासारखं शासनाने वागावं नाही ही आमच्या लोकांची स्पष्ट भूमिका आहे. आम्हाला रस्त्यावर उतरायला नाही आणि जर त्याच्यामध्ये डिपार्टमेंटची पण मदत घेऊ आम्ही आम्हाला प्रोटेक्शनसाठी.
सबका ले लो वीडियो। जी जी नहीं वो अपने आपको तो लेना है ना। हेलो सबका ले लो वीडियो। जी जी नहीं वो अपने आपको तो लेना है ना। हेलो